नाना प्रकारचे रोग आहेत, पण ते प्रत्येकाला जन्माला येत नाहीयेत. कोण आणतं त्यांना जन्माला? कोण त्रास देतं? जसं सहनशीलता नसेल तर तुमचंच मन तुम्हाला त्रास देईल. तुमच्या शरीरात असणारे रोग हे निवांत झोपलेले आहेत. यांना कोणी जागा केलंय? तुम्हीच जागा केलंय. माऊली म्हणतात, व्याधी व्याळ सूतले जे का चेवावया घातले माजवण पोटी. शब्द वापरलाय माजवण पोटी. 60 वर्षाचं वय झाल्यावर माणसाने शरीराला लागेल तसंच खावं, तरी म्हातारे माणसं ऐकत नाहीत. ही माऊली शिकवतात. म्हातारे माणसं ऐकतात का बाबा? नाहीत ऐकत. माऊलीची ओवी त्यांच्यासाठी बोलतोय आज, की ज्यांचं 50 वर्षाच्या वय पुढे सरकलंय. बाकीच्यांनी नाही लक्ष दिलं तरी हरकत नाही, याचा अर्थ असा नाही. पण ऐकून घ्या, 50 वर्षाचं वय पुढे सरकला व्यक्ती की डायबिटीज होतो, शुगर होते, बीपी हाय होतो, हळूहळू नसा दबायला लागतात, नाना प्रकारचे रोग जन्म घ्यायला लागतात. माऊली म्हणतात, व्याधी व्याळ जे का सूतले. व्याधीरूपी सरप निवांत तुमच्या शरीरात झोपलेले आहेत. त्यांना कोणी जागा केलं? डॉक्टरने सांगितलं होतं जास्त शुगर आहे, साखर खाऊ नका, तरी लाडू खातात. त्या सापाला लाडू खाऊन जिवंत केलंय. कळालं असेल तुम्हाला आता. ज्या गोष्टी शरीर नको म्हणतं त्यावेळेस तुम्ही ऐकत नाही, आणि डॉक्टरकडे गेल्याच्या नंतर डॉक्टर म्हणतात हे खाल्यावर तुम्हाला मेल्याशिवाय पर्याय नाही. मग त्या दिवशी म्हणतात, काय बाबा देवा, आता तुम्हाला नेत नाहीस, चांगल्या चांगल्याला घेऊन चालला, आता माझं वय झालंय, मला नेना. मला नेना असं व्यक्ती कधी म्हणतो माहितीये का काका? मला नेना असं म्हणतो व्याधीरूपी शरीरात सर्प त्रास द्यायल्यावर मनुष्य म्हणतो मी मेलेला बरा आहे. माऊली म्हणतात, त्याला जागा करण्यासाठी तूच आमंत्रण केलंस. म्हणून 50 वर्ष उलंडले की माणसाने मोजकं खावं. ज्वारीची भाकर आणि दूध हे जर खाल्लं तर ज्वारीची भाकर आणि दूध व्याधीरूपी सर्पांना आवडत नाहीये, ते झोपलेले जागे होत नाहीयेत. म्हणून तर ज्वारीची भाकर खाणं शरीराला चांगली आहे, दूध खाणं चांगलं आहे. पण 50 वर्षे वय होऊन मशालादार हे खावं वाटत असेल तर व्याधीरूपी सर्प म्हणतात, काही कालांतराने हे खाण्याचा प्रादुर्भाव मी तुला दाखवून देईल. मांस खाल्ल्यावर पाप असेल पुण्य असेल तो नंतरचा विषय आहे. पण मांस खाणं हे आपला धर्म नाहीये, हे आपलं काम नाहीये. मग जे प्राणी जिभेने पाणी पितात, मांस खाणं त्यांचं अन्न आहे. आपण जिभेने नाही पाणी पित, आपण होटाला डायरेक्ट ग्लास लावतो. दुसरा टप्पा आहे का? दुसऱ्यांचं मांस खाल्ल्यावर मनुष्य बुद्धिहीन होतो, सात्विकता बुद्धीमध्ये राहत नाही. 60 वर्षाच्या माणसाने हे करावं आणि पुन्हा म्हणावं जरा भाजी तिखट पाहिजे होती, जरा झणका पाहिजे होता. नाही कळालं? जास्त तिखट खाल्ल्यावर माणसाला जास्त राग येतो. म्हणून माणसाने कमी तिखट खाल्लं पाहिजे. पण माणसं म्हणतात थोडंसं खाल्ल्यासारखं वाटलं नाही हो, थोडंसं तिखट पाहिजे होतं. मोहाडीकर ऐकून जा, जेवढं जेवढं तुम्हाला लागत नाही तेवढं तेवढं इशारा तुम्हाला शरीर करतं, पण आपण ऐकत नाहीयेत. कळतं ना तुम्हाला मी बोललेलं? तुम्हाला शरीर जागोजागी मेसेज पाठवतं की तू खाल्लं नाही पाहिजे, तरी आपण खातो का? अवघड नाही ना वाटणार एक शब्द बोलल्यावर? हिला टवळी म्हणतात. हिला काय म्हणतात? हिला टवळी म्हणतात. ती काय म्हणते? घे ना खाऊन, मला थोडा त्रास आहे, मला थोडा त्रास आहे. मला सांगा, जिभेच्या आत एक छोटीशी पडजीभ आहे,
मोठ्या जिभेचा आणि पडजिभेचा स्पर्श झाल्याशिवाय माणसाला चव कळत नाही, आणि दोन्हीच्या आत गेल्यावर काही खा, काहीही फरक पडत नाही. पण चटका कुठे? इथे. हिला ज्यांनी आवरलंय ते स्वतःच्या इंद्रियावर ताबा मिळू शकतात. त्यांना शास्त्रामध्ये ब्रह्मचारित्व म्हणतात, त्यांना संन्यासत्व म्हणतात. मग 60 वर्ष झाले ना, व्याधी व्याळ सुतले, जे का चेवावया घातले, माझबन पोटी